बर्फ से ढकी वादियाँ, शांत झीलों में तैरते शिकारे, बहते नदियों की मधुर ध्वनि और वादियों में गूंजती सदियों पुरानी कहानियाँ। यह है कश्मीर, जिसे धरती का स्वर्ग कहा जाता है। आमच्या ट्रिप दरम्यान आम्ही एक्सप्लोर करणार आहोत श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पेहलगामचे बेहतरीन स्थान. आमच्या काश्मीर टूरची सुरुवात होते पुणे एअरपोर्टपासून. इथून आम्ही काश्मीरला पोहोचलो आहोत बाय एअर, म्हणजेच एअर इंडिया फ्लाईटने. श्रीनगरला पोहोचणं खूप सोपं आहे. इथे तुम्ही बाय फ्लाईट, बाय रोड किंवा बाय ट्रेन देखील येऊ शकता. हे तुमच्या डेस्टिनेशनवर डिपेंड करतं. जर तुम्ही आमच्यासारखे बाय फ्लाईटने यायचं ठरवलं तर हे आहे श्रीनगर एअरपोर्ट, जिथे अनेक मोठ्या शहरांमधून रेग्युलर फ्लाईट्स येतात. आम्ही पुण्याहून बाय फ्लाईट एअर इंडिया एक्सप्रेसने दिल्लीपर्यंत पोहोचलो. इथे आम्हाला साधारण 2.5 तास लागले. आणि दिल्लीहून श्रीनगरपर्यंत एअर इंडिया फ्लाईटने आलो. इथे आम्हाला 2 तास लागले श्रीनगर एअरपोर्टवर पोहोचायला. आणि या फ्लाईट दरम्यान तुम्ही पाहू शकता पृथ्वीवरचा स्वर्ग आकाशातून, ज्यामध्ये तुम्हाला दिसत असतील बर्फाने झाकलेले डोंगर, ढग आणि काश्मीरच्या व्हॅलीज. पण जर तुम्हाला श्रीनगरला बाय फ्लाईट यायचं नसेल तर तुम्ही बाय ट्रेन देखील येऊ शकता. श्रीनगर एअरपोर्टवर बॅगेज कलेक्ट करून आम्ही पेहलगामकडे निघालो. श्रीनगरला पोहोचताच आम्हाला घ्यायला आली आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची गाडी, जी आमच्या टूर पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आणि याच गाडीने आम्ही पूर्ण काश्मीर एक्सप्लोर करणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जम्मू काश्मीरमध्ये अदर स्टेट्सचे नॉर्मल प्रीपेड सिम कार्ड चालत नाहीत. जर तुम्ही काश्मीर फिरायला येत असाल तर तुम्हाला इथले लोकल सिम्स घ्यावे लागतात. आता बोलूया स्टे ऑप्शनबद्दल. तर श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी अनेक हॉटेल्स आहेत, जिथे तुम्ही आरामात स्टे करू शकता. पण डल लेकसमोर खूप चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथेही राहू शकता. काही लो बजेट तर काही हाय बजेटमध्ये तुम्हाला मिळू शकतात. तर आम्ही श्रीनगर एअरपोर्टहून थेट पेहलगामला पोहोचलो. वाटेतनं जाताना सेफ्रॉनच्या शेतीने आमचे असे जंगी स्वागत केले. या सेफ्रॉनच्या शेतीमध्ये काही फोटोज क्लिक करून आम्ही पुढे निघालो. पेहलगामला जाणाऱ्या रस्त्यात अनेक असे शॉप्स आहेत, जिथे ड्रायफ्रूट्स आणि केशर मिळतात. इथून तुम्ही हवं तर केशर खरेदी करू शकता. काश्मीरमध्ये एक ड्रिंक खूपच फेमस आहे, ज्याला काश्मीरी काहवा म्हणतात. यामध्ये काही मसाले असतात आणि ड्रायफ्रूट्स किसून टाकले जातात आणि स्पेशली यात केशर असतं. हा येल्लो कलर तुम्हाला दिसतोय ना, तो केशरचाच रंग आहे. जर तुम्ही काश्मीर फिरायला आला असाल तर हा काश्मीरी काहवा नक्की ट्राय करा. आता आम्ही पेहलगामला पोहोचलो आहोत. इथे पोहोचायला आम्हाला साधारण 3 ते 3.5 तास लागले आहेत. हा पेहलगाम समुद्रसपाटीपासून साधारणतः 7,200 फूट उंचीवर स्थित आहे. इथं आमचं हॉटेल होतं ग्रीन हाईट्स. इथे सगळ्या सुविधा देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे आमचा स्टे कम्फर्टेबल झाला. या रूममधून पुढे नदी अशी दिसते. हा रूम आमच्या टूर पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे, ज्यामध्ये आमचा ब्रेकफास्ट आणि डिनरही इन्क्लूड आहे.
इथे काही फोटोज व्हिडिओज काढून रात्रीच्या डिनरसोबत आमच्या काश्मीर ट्रिपचा पहिला दिवस संपतो आहे. आज आमच्या काश्मीर ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आमचा ब्रेकफास्ट कंप्लीट करून आम्ही आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असलेल्या प्रायव्हेट गाडीने व्हॅलीजकडे निघालो आहोत. पेहलगामबद्दल एक खास गोष्ट आहे की जर तुम्हाला पेहलगाममध्ये साईड सीन्स एक्सप्लोअर करायचे असतील तर तुम्ही तुमच्या टूरने दिलेली गाडी घेऊन जाऊ शकत नाही. इथे तुम्हाला टॅक्सी युनियनकडून त्यांची टॅक्सी घ्यावी लागते. हे त्यांचे अधिकृत टॅक्सी ऑफिस आहे. इथे जाऊन थोडं बार्गेनिंग करून तुम्ही तुम्हाला हवी ती टॅक्सी बुक करू शकता. त्याच टॅक्सीने आम्ही निघालो आहोत आरू व्हॅलीकडे आणि बेताब व्हॅली एक्सप्लोअर करायला. आता आम्ही सर्वप्रथम पोहोचलो आहोत आरू व्हॅलीमध्ये, जी पेहलगामपासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे. शांतता, थंडगार हवा आणि डोंगराच्या कुशीत लपलेलं एक छोटंसं स्वर्ग हे आहे आरू व्हॅली. हिरव्यागार माळरानावर पसरलेली निसर्गाची जादू आणि दूरवर दिसणारे बर्फाच्छादित डोंगर इथलं प्रत्येक दृश्य मन शांत करतं. इथे ना गर्दी आहे ना आवाज, फक्त वाहणाऱ्या पाण्याची हलकीशी साद आणि स्वतःसोबत घालवलेले सुंदर क्षण. काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात. आरू व्हॅली तसंच एक फिलिंग आहे. इथे वेळ थांबतो आणि मन हरवतं. या निसर्गाच्या प्रेमात जर शांतता शोधायची असेल तर इथे एकदा तरी नक्की या. खूप शानदार, खूपच सुखदायक वातावरण आहे. या दरम्यान इथे थोडासा पाऊस देखील पडत आहे. हा नजारा पाहण्यासारखा आहे. बजरंगी भाईजान मूव्हीमध्ये जे घर दाखवलं होतं ते हेच घर आहे जे आत्ता तुम्ही पाहत आहात. काही फोटोज व्हिडिओज काढून आम्ही निघालो आहोत बेताब व्हॅलीकडे. इथे वाहणारी लीडर नदी, क्रिस्टल क्लिअर पाणी आणि आजूबाजूला उभे असणारे उंच पाईनचे झाड, प्रत्येक क्षण एकदम मूव्ही सीन सारखाच वाटतो आहे. हे फक्त एकच ठिकाण नाही, हे एक फिलिंग आहे जिथे वेळ थांबतो आणि फक्त आठवणी तयार होतात. आता आम्ही पोचलो आहोत बेताब व्हॅलीमध्ये. या व्हॅलीला नाव मिळाले फेमस मूव्ही बेताबमुळे. आणि खरंच इथली ब्युटी देखील तितकीच सिनेमॅटिक आहे. शौक का
कधी वाटलं स्वर्ग कसा असेल तर इथे एकदा नक्की या, कारण स्वर्ग कदाचित इथूनच सुरू होत असेल. आता आम्ही निघालो आहोत हॉटेलवर. रात्री हॉटेलवर पोहोचल्यानंतर थोडा वेळ आराम करून डिनर कंप्लीट केला. त्यानंतर सगळे एकत्र जमलो. ना कोरिओग्राफी होती ना रिहर्सल, पण त्या रात्री प्रत्येकजण मनापासून नाचला आणि तोच आमचा परफेक्ट सीन. अ मेमरी दॅट विल स्टे फॉरएव्हर इन अवर हार्ट्स. अशाच आठवणी साठवून दुसऱ्या दिवसाच्या एक्साइटमेंटसह हा दिवस संपला.